नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी 36 साईजचा कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीने मी इथे पिसावरती ॲडजस्ट केलेला आहे ते तुम्हाला दाखवते आहे. आणि या ज्या स्लीव्ज आहेत त्या अगोदर इथे काढल्या गेल्या होत्या आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला इथे व्हिडिओ बनवायचा आहे. तर बघा या स्लीव्ज कुठल्या आहेत. तर स्लीव्ज या जागेवरती होत्या. इथे मी बाहीचं मेजरमेंट ठेवून स्लीव्ज कटिंग करून घेतलेल्या होत्या. बघा या पद्धतीने स्लीव्ज होती आणि मी इथे कटिंग करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर बघा आता इथे हा जो यांचं मेजरमेंट आहे, मेजरमेंटनुसार आपल्याला यांचं ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. तर मेजरमेंट या पद्धतीने मी लिहून घेतलेलं आहे. प्रत्येक क्लायंटचं याच पद्धतीने मी मेजरमेंट लिहून घेत असते. तर बघा इथे त्यांची उंची किती आहे आणि आपल्या ब्लाऊजची उंची किती आहे. तर त्यांची उंची इथे बघा, उंची 13+1 म्हणजे शिवण्यासोबत 14ची उंची शिवून 13ची होणार आहे. तर बघा इथे ही जी खालची पट्टी सोडलेली आहे, प्लेन कपडा आहे, याच्यामध्ये आपल्याला पाठीची पट्टी मिळून जाईल यासाठी मी इथे ही पट्टी घेतलेली. तर बघा इथे आपल्याला लगेचच याचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा ही जी पट्टी आहे खालची सोडलेली आहे एक्स्ट्रा, आपल्याला पाठीची पट्टी तयार होईल. आणि कस्टमरची उंची किती आहे तर एवढीच आहे, 13+1 म्हणजे त्यांना ब्लाऊज तयार हवा होता 13. शक्यतो आपले मेजरमेंट जे आहेत जशास तसे निघतात, फक्त गळा किती आहे त्यांचा चेक करायचा आहे. तर त्यांच्या हिशोबाने गळा आपण जेवढा असेल तेवढा, इथे 9चा गळा आहे आणि आपला आहे तो 10चा आहे. त्या हिशोबाने मी जो गळा आहे तो कमी करून घेणार आहे. कंबर बघा या पद्धतीने आपल्याला लागेल तेवढंच आपण इथे घ्यायचं आहे. या पद्धतीने अलीकडे थोडासा पॅटर्न ओढायचा आणि एक लाईन टाकून घ्यायची आहे. आणि नंतर गळाही ड्रॉ करताना हा आपला पॅटर्न जो आहे वरच्या साईडला खेचून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने आपल्याला, आणि गळ्याचा आकार जशास तसा इथे आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथे बघा या पद्धतीने मी गळ्याचा आकारही ड्रॉ करून घेतलेला आहे. जसं पॅटर्न आहे तसं, फक्त कुठे गळा कमी जास्त करायचा आहे, कपडा खाली किंवा वरती घडी थोडीफार कमी जास्त करायची असेल, म्हणजे बऱ्याच जणींचं पोटाचा म्हणजे कमरेचा भाग जो असतो, कोणाचा मोठा असतो कोणाचा छोटा असतो, त्या पद्धतीने. आता बघा हा जो भाग आहे आपल्याला इथे क्रॉसपट्टी ठेवायची साईड पीस इथे आणि कटोरी इथे बसते का अगोदर चेक करा. तशी बसत नसेल तर या पद्धतीने साईड पीस ठेवा, म्हणजे कटोरी आपली या साईडला बसेल. आणि आपल्याला जो उरलेलं फॅब्रिक आहे याच्यामध्ये बटन पट्ट्या, एक्स्ट्रा क्रॉसपट्टी असं काही मटेरियल इथे मिळून जाईल. त्यामुळे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही इथे मांडू शकता. तर बघा इथे या पद्धतीने मी घेतलेलं आहे, त्याचं ड्राफ्टिंग करून घेत आहे. आता उंचीमध्ये कुठेही आपलं कमी जास्त झालेलं नव्हतं, फक्त गळा आणि साईड याच्यामध्येच आपलं कमी जास्त काय जे आहे ते झालेलं होतं. त्याच्यामुळे आपल्याला इथे साईड पीस आणि कटोरी याच्यामध्येही उंचीत कुठेही कमी किंवा जास्त करायचं नाही, ॲज इट इज ठेवायचं आहे. जर आपली उंची पाठीची कमी किंवा जास्त करण्यात आली असती तर आपण या ठिकाणी फ्रंटही, जर पाठ आपण कमी केली असती तर फ्रंट कमी केला असता, आणि पाठ आपण जास्त केली असती तर फ्रंटही थोडाफार वाढवून घेतला असता. अशा पद्धतीचे चेंजेस इथे आपल्याला थोडेफार वेगवेगळे करावे लागतात. बाकी कुठलाही चेंजेस करायचा नाही, ना शोल्डर कमी जास्त करायचं, ना गळा. गळा स्टिचिंग करताना तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडाफार कमी किंवा जास्त करू शकता, कारण शिवताना जर तुम्हाला वाटलं हा गळा खूप छोटा आहे, पण शक्यतो सगळ्या पेपर पॅटर्नचे मी जे कटिंग दिलेले आहेत गळे ते 6 इंचाचे आहेत. बघा इथे आता याचं कटिंगही आपण लगेच करून घेणार आहोत. तर बघा इथे कटिंगही मी लगेच करून घेणार आहे. कटिंग करताना या पद्धतीने कटिंग करून, म्हणजे कटिंग तुमच्या समोर करण्याचं कारण असं की हे क्लायंटचं ब्लाऊज आहे आणि तुमच्या समोरच पॅटर्नवरती मी ठेवून ते जशास तसं कटिंग करून घेत आहे आणि हेच मी शिवणार आहे. काहीही इथे मी चेंजेस करणार नाहीये. बघा इथे मी या पद्धतीने आपल्याला जे कटिंग आहे ते करून घेणार आहे. पाठीची पट्टी बाजूला काढून घेतलेली आहे आणि पाठीचा भागही. गळा तुम्हाला लगेचच कट करून घ्यायचा आहे किंवा नॉच मारून दिले तरीही चालतं, म्हणजे तुम्हाला हवा त्यावेळेस नंतर जर स्टिच करताना काही चेंजेस करायचे असतील, गळा पसरट करायचा असेल किंवा
अजून थोडा वरती कमी जास्त वगैरे करायचा असेल तर कटिंग करताना स्टिचिंग करताना ते चेंजेस करता येतात. पण इथे एकदा जर तुम्हाला डायरेक्ट तुमचा फिक्स गळा असेल तर तुम्ही डायरेक्ट कटही करू शकता. पण डिझायनर गळा करायचा असेल तर काही चेंजेस करायचे असतील किंवा स्टिचिंग करताना काही बदल करायचे असतील तर तुम्ही नंतर स्टिचिंग करताना कट केलं तरीही चालतो. आता बघा हा साइड पीस मी इथे कट करून घेत आहे. हा डिझायनर पीस आहे. डिझायनर म्हणण्यापेक्षा याच्यावरती दोरा वर्क आहे आणि हा पीस खूप छान आहे. फक्त थोडंसं टिकली आहे. बऱ्याच जणींना टिकली नसेल आवडत, तर असा पीस नाही वापरला तरी चालतो, पण पीस खूप सुंदर आहे. तर बघा इथे याचंही मी तुम्हाला कटिंग करून लगेच बाकीचं क्रॉस पट्टी एक काढून घेते इथे. या पद्धतीने मैत्रिणींनो तुम्हीही कटिंग करू शकता. तुम्हाला जर अशा पद्धतीचे व्हिडिओ किंवा वेगवेगळे पॅटर्नचं कटिंग हवं असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला हाय करा, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल कुठला पॅटर्न कसा ठेवायचा आणि कसं कटिंग करायचं आहे. तुमच्याकडे जर असे पॅटर्न असतील तर तुम्हीही अशा पॅटर्नने कटिंग करू शकता आणि जर तुमच्याकडे नसतील तर आपल्याकडे असलेले जे पॅटर्न आहेत तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला हाय करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की म्हणजे माझ्याही लक्षात येईल की तुम्हाला आपले पॅटर्न हवे आहेत आणि ते मी तुम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. कुठले पॅटर्न आहेत, कोणकोणते पॅटर्न आहेत, कसे ठेवायचे, कुठल्या पॅटर्नमध्ये काय चेंजेस करायचे ते सर्व तुम्हाला मी इथे सविस्तर माहिती देणार आहे मैत्रिणींनो. तर बघा इथे हे जे कटिंग केलेलं आहे पूर्ण पॅटर्नवरती केलेलं आहे. कुठेही कमी किंवा जास्त झालेलं नाही आहे आणि पिसामध्ये पॅटर्न मांडायचे म्हणजे कमी वेळेत आपलं ब्लाऊज कटिंग होतं. बऱ्याच जणींना पेपरवरती माप काढायचं, कटोरी वाढवायची, पुन्हा ते पिसावर ॲडजस्ट होत आहे नाही ते चेक करायचं आणि मग नंतर कटिंग करायचं असं होतं. पण डायरेक्ट पॅटर्न असतील तर आपल्याला इथे कुठलाही भाग कटिंग म्हणजे डायरेक्टच त्याच्यावरती ठेवले तर कुठं भाग कमी जास्त पडतो ते डायरेक्ट लक्षात येतं आणि कमी वेळेमध्ये ब्लाऊजचं कटिंग होतं आणि स्टिचिंगही बऱ्यापैकी पटकन होतं. अशा छोट्या-छोट्या टिप्स असतील तर बघा इथे लगेचच मी टक्सचा नॉच दिलेला आहे, म्हणजे स्टिच करताना आपल्याला टेपही उचलायचा नाही. अशा पद्धतीने नॉचच्या खुणा सगळं तुम्हाला इथे व्यवस्थित मिळून जाणार आहे बघा. आता आपल्याला टेप कुठे लागतो स्टिच करताना तर फक्त कटोरीला टक्स देताना लागतो. तर इथे आपण व्यवस्थित करून घेतलेलं आहे. बाहीला एक्स्ट्राचं 1 इंचाचं मार्जिन आहे. अशा पद्धतीने आपण कटिंग करणार आहोत मैत्रिणींनो.